आपल्या सर्वांना माहितच आहे की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो। UNEPने यावर्षीचं जे थीम डिक्लेअर केलेलं आहे ते एंडिंग प्लास्टिक पोल्युशन ग्लोबली, म्हणजे प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे हे थीम आहे। आपणास माहित आहे की आजकाल प्लास्टिकचा अमर्यादित वापर होत आहे। बेसिकली सिंगल यूज प्लास्टिक, एकदा वापरून फेकून देणारे प्लास्टिक। महाराष्ट्र शासनाने 2018 साली सिंगल यूज प्लास्टिकला बंदी घातली। महाराष्ट्र शासन हे देशातील पहिलं राज्य आहे की अशा प्रकारची सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे। त्यानंतर इतर राज्यांनी सुद्धा आपल्या राज्याचा नियमावलीचा अनुकरण केलं आणि त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा 2021 साली सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे। आजचा जे कार्यक्रम आहे हा जागतिक पर्यावरण साजरा करण्याच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे की बाबा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधा आणि पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर करा। तसेच या 5 जूनच्या निमित्तानं मी असं सांगू शकतो की आपले जे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आहेत त्यांनी एक मिशन जाहीर केलं आहे, मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली। प्रत्येक माणसानं जर पर्यावरणपूरक जीवनशैली जर अनुकारली तर प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक मनुष्याचा पर्यावरण संवर्धनामध्ये हातभार लाभेल। या अनुषंगानं आम्ही सर्व लोकांना आवाहन करत आहोत की आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सुद्धा पर्यावरणपूरक कृतीचा सहभाग असावा। या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, कामा, त्यानंतर डोंबिवली CTP असोसिएशन, डोंबिवली बेटर एन्व्हायरमेंट असोसिएशन अँड कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे सुद्धा सर्व लोक सहभागी आहेत।